हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तसंच बानूबाईची पण गुड मॉर्निंग म्हण. तर बानूबाई हो का कशी झोपली बघितलं, पाय पसरवलं तरी पाय जुळवतीच. तर बानूबाई तिकडं माता माऊलीची पूजा चालली रोजच्या प्रमाणे. तर तुम्हाला घर दाखवते मी. सगळं इकलं तर घर सगळं बेहीव झालंय. या घरात म्हणा आम्ही झोपत नाही, गळलं तर काय टेन्शन नाही. हो दिसलं का, बघा बघा असं वातावरण आहे. हे सगळं पाणीच आहे आणि घरात पसारा एवढा आहे की असं वाटतंय एखाद्या गरीबाला द्यावून टाकावा. तर ही झाली देवपूजा. असं बॅकग्राऊंड आहे आमच्या घरातलं. तसंच उकिरी पण लय आहे ते बरं का. उकीर हो का दिसलं का तुम्हाला, इथं बुजवलंय आणि इथं तर नेहमीप्रमाणेच असतंय. इथं पण बुजवलंय, भ्या वाटतं. तसंच एकदा झालं होतं. झाली का ग पूजा? पुण्याहून आली, 4 दिवस राहिली होती. तिला मी फोनच केला नाही, म्हणजे तिच्या मनाने आली. कोणवर आली का? अगं त्या ताईचा फोन आलता. आई आल्या तर आईला नाही समजायचं ताई मी जाऊ का आणायला, असं तसं म्हणत होत्या. मी म्हणलं आता रक्षाबंधन आहे नका जाऊ म्हणलं, मी चीन एखाद्या बारेला म्हणलं. तर नाही ताई आईंसाठी पण साड्या ही आहेत असं तसं म्हणत होत्या. उदबत्या संपल्या का? एकच राहिलं 4 पुड्यातलं. लय उदबत्या लागतात बरं का हिला. आपण हो का सगळं देव सगळं म्हणजे जे ज्याच्यात राजा असेल ते राजा. हा अन्न श्रद्धा ठेवायचे मनामध्ये. आता ही पुरण आहे, कुळी ना कुळी यांचं आलं या. मग ही सोडून देऊन, हिचं लग्न झाल्यावर ही सोडून देऊ शकते का? नाही देऊ शकत. कुळी ना कुळी ती पुढं ढकलतच राहायचे. आणि आपण देवाला पण मानतो बरं का, असं काही नाही. बाबासाहेबांना मानतो, सगळ्या देवांना मानतो आणि जी त्या देवाच्या पाया पडेल त्या देवाला मानायचं, असा आमचा स्वभाव आहे. ही कुळी ना कुळीच आहे काय आत्ताचं नवीन नाही. हे पण घरामध्ये असलं तर म्हणजे घरात आमचं एवढं वक्त आहे तर देवामुळे जरा दिसतंय का नाही भरून. बघा बरं, रोजची देवपूजा ही केल्यावर कसं रसवंती वाटते ना, भारी वाटतं. आणि तिला भारी वाटत असेल म्हणून ती करत असेल. तर बानूबाईची आंघोळ झाली, मी तुम्हाला दाखवते आपलं बाग. पाऊस तर काय वातावरण, मुंबईचा पाऊस बंद झाला, पुण्या मुंबईचा, आणि इकडे चालू झाला. 24 तास पाऊसच आहे. त्या दिवशी भोपळा मी कुणी बघितलेला भोपळा एवढाच होता, बघितलेला का नाही? तर एका दिवसात का एवढा मोठा झाला, दिसला. भोपळं लागलं, भोपळ्याला भरपूर भोपळा आला तर पडेल नाही आल्यात. इकडं वेळ चढवायनं चालू आहे. आणि तसंच हे आपलं घेवडा, त्याला मंडप करायचा आहे. आणि बाहेर तर एवढी किचकिच वाटते ना, तर भोपळ्याचं आईने लावलाय. आणि घेवडा मी म्हणजे पहिलं बी पहिलेलं तसं आम्ही उपटूनच टाकायचो बरं का, उपटूनच टाकायचो. हो तुळशीला ही तिथे चालूच असतं रोजचं. ती आंघोळ केली, उठायचं, झाडून काढायचं, चूल पेटवायची आणि भांडी घासायची, कळशी भरून आणायची ताजी रोज, देवाला पाणी ओतायचं, अगरबत्ती दिवा, तुळशीला पण आणि सुरव्याला पण. तिचं टाटिंग इथपर्यंत चालू होतं. आता माझी काही तब्येत बरी नाही. आता असं सांगायला गेलं की म्हणजे आहेत, आता काय बोलून उपयोग नाही. मग दिसलं का, जर ताप निसता असा फणफणीत डॉक्टरांना दाखवलं होतं. डॉक्टर मला ताप बाहेर पाडलाय, जरही आलाय, तसं तोंडात नाही आलाय जरही. तर कसं असतं माहिती आहे का, आपण प्रत्येक गोष्ट आपण सांगितले तर तुमच्यापर्यंत पोचतात, बरोबर आहे का ना.
तसंच आता तुम्हाला म्हणलं होतं भाजी व्यवसायाचा मी करणारच आहे, पण त्यासाठी माझं काय भांडवल एवढं तयार झालेलं नाही. जेणेकरून एका ताईनं 1000 रुपये, एका ताईनं 500 रुपये, एका दादाने 300 रुपये, एका मामाने 100 रुपये एवढं फक्त झालं. आणि वजन काटा हे घ्यायचं म्हणलं तर हो का मी तर करणारच आहे, पण आता मी जी गेलते का नाही वीटभट्टीवरला, तुम्ही हेड्यावर बघितला का नाही जातानी, तर मी तर करणारच आहे, पण त्याच्यासाठी वेळ लागेल मला, कारण ते भांडवल जास्त लागणार आहे. आणि मी बाजारात ही कुठं नाही बाहेर बसणार, कारण बाजारात आपल्याला माहिती भीती नसतं या. आणि फक्त इथंच म्हणजे एखादा भांडे काय ग वाजवती ते दादा काय म्हणायचं होतं माहितीये का, बाजारात बसचाल का केमच्या, परत काय ग साल्स, परत बिटरगाव, जीवर बसता का. तर त्या दादांना मी म्हणलं फक्त मी इथंच विकणार आहे, आणि बाजारात ही म्हणलं ना तर गाडी ही नाही आपल्याकडे, माळवं ही घेऊन जायचं म्हणलं तर पावसा पाण्याचं किती अवघड आहे, उन्हाळ्याचं ही ठीक आहे बसू शकते. तर त्या दादांनी म्हणले की तुमच्यासाठी एक म्हणजे माझी तयारीच आहे. आता कालचा हेडो बघितला असेल, काल मी गेले बघितलं तर बांधून गाडा सांगतात 8000 रुपये, आणि जुना गाडा तर कुणाकडे नाहीच, ती 8000 रुपये. परत माळव्याला भांडवल 5000चं तर भरावं लागतं कॅरेट, म्हणजे प्रत्येक घ्यायचं म्हणलं तर. मग असं करून माझ्याकडं 15-20 हजार रुपये तर पाहिजे भांडवल, खेळखळीत होत आहे. मग म्हणजे वजन काटा ही सगळं. तर जे पण तुम्ही मला मदत केलेली आहे का नाही ते मी तसंच ठेवणार आहे. आणि माझे भटीवरले उचल माझं घेणं चालूच आहे, लगेच कोण देत नाही. मग ती कल्ली आली की पहिलं मी भांडवल यांना करून देणार आहे, आणि बानूला घेऊन म्हणजे कसं आता हिला पण कुठं हलता येत नाही, आणि इटभट्टीवर मी बानूला सहज बानू घेऊन काम करू शकते आरामशीर. कारण तिथं फक्त पहाटे लवकर उठलं, जितक्या लवकर उठल तितक्या गारा निघला की बाकीची कामं काय आणवीला बघत बघत मी हँडल करू शकते. फक्त मेन चिकल आहे, तर ते पण करू शकते मी. तर बघू आता काय होतंय काय नाही, तुमच्या आशीर्वादाने तर मी नक्कीच करणार आहे. भावा बहिणीनं भरपूर जणांचं म्हणणं आहे की ताई तू कर, ताई तू कर, वीटभट्टीवर जा, वीटभट्टी चांगली आहे, तर बानू तुझ्यापाशी राहील. तर हा तर जाणार तर आहेच मी, पण त्याच्यासाठी आता लगेच आपण काल परवा दिवशी गेलो आणि लगेच माणसं पैसे घेऊन उभा नसते ती, त्यासाठी पण नोटरी ही सगळी नोटरी ही करावा लागते पैसे घ्यायचं म्हणल्यावर. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण मग शेजारीच आहे, पण भरोसा बसवण्यासाठी आपण त्या गोष्टी द्यायला पाहिजे, त्या तरच आपल्याला ते पैसे देणार आहेत. तर बघू आता नोटरी ही माझी चालूच आहे, पण या 4-5 दिवसात म्हणजे कमीत कमी 8 दिवस तर लागतील पैसे ही घेऊस, तर मग माझं चालूच होणार आहे भांडवल. तर नक्कीच हेड आवडलं असलं तर भावा बहिणीनं लाईक करायला विसरू नका. आणि नवीन नवीन हेड म्हणजे तर नाहीच तुम्हाला, पण रोजच्या आपलं रुटीन घरातले तुम्हाला बघायला भेटतील गावठी. तर चला बाय.